सकाळचं असू दे वा दुपारचं असू दे, नाश्त्याला काहीतरी वेगळं चविष्ट झालं तर मजाच येते. पण ते चविष्ट असण्यासोबतच हेल्दी देखील हवं आहे. तर याचकरिता आज मी ज्वारीच्या पिठाची एकदम आगळीवेगळी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी चवीला तर भन्नाट लागेलच, सोबतच ती अगदी हेल्दी देखील होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तर एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, एक अर्धा चमचा लाल मिरची, पाव चमचा हळद, एक अर्धा चमचा अख्खे जिरे घालायचे, चिमूटभर हिंग घालायची आणि सोबतच एक पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये थोडीशी मेथी मी घालणार आहे, जेणेकरून आपला हा पदार्थ छान असा हेल्दी होतो. थोडंसं तेल घालायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. 2 वाटी ज्वारीच्या पिठाकरिता 1 वाटी गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. गरम पाण्याने आपला हा पदार्थ छान असा हलका आणि खुसखुशीत होतो. आता यावर झाकण ठेवायचं, एक 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पीठ हलकंसं थंड होतं, तुम्ही बघू शकता. आता थोडं थोडं पाणी घालत नॉर्मल पोळीप्रमाणे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असं पिठाचा गोळा तयार केलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. आता या पिठाच्या गोळ्यामधून आपल्याला छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. या पद्धतीचे छोटे छोटे बॉल्स मी तयार करून घेणार आहे. इथे मी सर्व पिठाचे या पद्धतीने छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता एक स्टीमरची चाळणी घ्यायचं, त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे छोटे छोटे बॉल्स ठेवून घ्यायचे. इकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक 15 ते 20 मिनिटे हे बॉल्स आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटांमध्ये हे बॉल्स व्यवस्थित असे शिजवून होतात, तुम्ही बघू शकता. याला काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. काही वेळातच हे बॉल्स पूर्णपणे थंड होतात आणि छान असे वेगळे होतात. तर फोडणीसाठी एका कढईमध्ये चमचाभर तेल घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं ना की त्यामध्ये चमचाभर मोहरी घालायच्या. मोहरी छान तडतडल्या की चमचाभर जिरं घालायचं. जिरं छान फुललेलं आहे. आता एक चमचाभर बारीक चिरलेला कढीपत्ता मी घातला आहे. कढीपत्ता तुम्ही असंच देखील घालू शकता. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत, या देखील तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या. आता इथे आपल्याला 1 ते 1.5 वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. मेथीने आपला हा पदार्थ छान असा पौष्टिक होतो. थोडीशी कोथिंबीर देखील मी घातलेली आहे. तेलामध्ये दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे, तुम्ही बघू शकता. दोन्ही जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की आपण तयार केलेले बॉल्स यामध्ये घालू आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची, पाव चमचा हळद, चमचाभर मीठ आणि एक अर्धा चमचा धनेपूड आपल्याला घालायची आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये एक मोठा चमचा तीळ घालू. तिळाने हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो, तो नक्कीच घालून बघा आणि एक 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये मध्यम आचेवर हा पदार्थ आपण परतून घेऊया. तर इथे आपला ज्वारीचा चटपटीत, चविष्ट आणि हेल्दी असा नाश्ता बनून तयार आहे. अगदी हेल्दी होतो, अगदी कमी तेलामध्ये होतो, चवीला भन्नाट लागतो आणि ज्वारीचा आहे म्हणल्यावर तर डाएटलाही चालेल. तर हा आगळा वेगळा ज्वारीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.